नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा आहे. आज तसा खासच दिवस आहे म्हणून सकाळी जरा लवकरच उठले होते. सण असला तरी आईची धावपळ काही कमी होत नाही बरं का. कारण सकाळी उठल्यापासून मुलांसाठी टिफिन वगैरे बनवला, त्यांना उठवलं, त्यांचा नाश्ता वगैरे झालं, स्कूल बॅग वगैरे सगळं भरून झालं आणि आता स्कूलला म्हटलं सोडवून येऊ आणि त्यानंतरच मग देवपूजा करू. लाडू आणि श्रीहरीने ते देवाचे आशीर्वाद घेतले आणि स्कूलला त्या दोघांना सोडवलं. त्यांना सोडून घरी आले आणि परत म्हटलं आता निवांत अशी देवपूजा करून घेऊ. घरी आल्यावर सगळ्यात आधी दार स्वच्छ केलं आणि दारात छोटीशी रांगोळी काढून घेतली. सणाच्या दिवशी दारात रांगोळी काढली की घरात एक वेगळीच प्रसन्न वातावरण तयार होतं. तसं दररोजच मी दारात रांगोळी काढत असते, पण सणादिवशी अशी रांगोळी काढायला खूपच छान वाटतं. असं म्हणतात की दारात फक्त पांढरी रांगोळी काढू नये, त्याच्यामुळे नेहमी त्याच्यावरती हळदी कुंकू वाहायचे. इथे आता माझी रांगोळी काढून झाली होती. त्यानंतर उंबरठ्यावर मी फुलं ठेवली आणि याने खरंच खूप छान दिसायला तर हे छान दिसतंच, पण त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह वाईबसुद्धा आपल्या घरात येते. श्रावण महिना आपल्या हिंदू परंपरेत खूप पवित्र मानला जातो आणि हा महिना विशेषतः भगवान शिवांना समर्पित मानला जातो. तर इथे आता माझी रांगोळी सगळं काढून झालं होतं. त्यानंतर देवपूजेसाठी लागणारं सगळं साहित्य इथे काढून घेतलं होतं. कारण आज श्रावणातील पहिला सोमवार होता, त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा. म्हणून इथे अशी विशेष तयारी केली होती. कारण आज महादेवांचा अभिषेकसुद्धा करायचा होता आणि त्याचीच ही संपूर्ण तयारी केली होती. श्रावणातील सोमवार तर महादेवांच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. यामागे समुद्रमंथनाची एक सुंदर आणि पौराणिक कथा सांगितली जाते. ती अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून हलाहल नावाचं भयंकर विष बाहेर आलं होतं. या विषामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली होती. तेव्हा भगवान शिवांनी सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष आपल्या कंठात धारण केलं. विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ असंही म्हटलं जातं. महादेवांनी स्वतः विष सहन करून सृष्टीचं रक्षण केलं आणि म्हणूनच श्रावणात महादेवांची पूजा, जलाभिषेक आणि त्यांचं स्मरण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, अशी श्रद्धा आहे. इथे आता महादेवांचा अभिषेक लाडूचे पप्पा करत आहेत आणि आपल्या पूजेची सुरुवात केली ती श्री गणेशाच्या पूजेने. कोणतीही शुभ सुरुवात करताना आधी गणपतीचं नामस्मरण करण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच आज ही महादेवांच्या अभिषेकाआधी गणपतीची पूजा आणि अभिषेक केला. खरं सांगायचं तर घरी महादेवांचा अभिषेक नेहमी तेच करतात आणि असं पण म्हणतात की घरच्या कर्त्या पुरुषांनी महादेवांचा अभिषेक करणं खूप शुभ मानलं जातं. अर्थात देवासाठी स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. भक्ती आणि श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची असते. पण घरात असं असतं की म्हणजे जुनी परंपरा आणि श्रद्धा म्हणून आपण ती जपतो आणि खरंच घरच्या कर्त्या पुरुषांनी जर ही पूजा केली तर त्याचं फळ बायकोलासुद्धा मिळतं. कारण अर्थातच बायको ही त्या पुरुषाची अर्धांगिनीच असते. आता आपली लाईफ एवढी बिझी असते की प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन अभिषेक करणं आपल्याकडून होत नसतं. म्हणून घरीच आपला असा अभिषेक करत असतो आम्ही. आणि अभिषेक तुम्ही मंदिरात करता किंवा घरी करता याच्यापेक्षा तुम्ही तो किती श्रद्धेने करता यालाच खूप महत्त्व असतं. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर वेगवेगळ्या परंपरेनुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य अर्पण केलं जातं. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे तांदूळ अर्पण करण्याची प्रथा आहे. तर तांदूळ हा समृद्धी, अन्नधान्य आणि जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शिवमूठ अर्पण करताना मनात कृतज्ञता ठेवून कुटुंबासाठी सुख, समृद्धी, अन्नाची कमतरता कधीच पडू नये अशी प्रार्थना केली जाते. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे आजची शिवमूठ आहे तांदळाची. श्रावणातील सोमवारी महादेवांना शिवमूठ अर्पण करण्याची आपल्या महाराष्ट्रात सुंदर परंपरा आहे. आज पहिल्या सोमवारी तांदूळ शिवलिंगवर अर्पण केलं जातो आणि तांदूळ म्हणजे अन्न हे आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं धान्य आहे. ही लहानशी मूठ असते, पण तिच्यामध्ये श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना खूप मोठी असते. आणि मला या परंपरेतली सगळ्यात सुंदर गोष्ट वाटते ती म्हणजे आपल्याला मिळालेल्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानणे आणि ते पुढच्या पिढीलाही शिकवणं. तर इथे आता महादेवांचा अभिषेक करून झाला होता
लाडू आणि श्रीहरी स्कूलला गेले, त्याच्यामुळे निवांत असं देवपूजा करायला मला वेळ भेटला. त्यानंतर लाडूच्या पप्पांनीच म्हणजे देवपूजा वगैरे केली. मस्त असं शिवलिंगसाठी हे कमळ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर शिवपिंड ठेवल्यानंतर खूपच सुंदर दिसते. आणि आज नागपंचमीसुद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या सणामागे आहे. आणि नागाचा संबंध भगवान शिवांशी जोडला जातो. महादेवांच्या गळ्यात नाग विराजमान असतात. म्हणूनच आजचा दिवस आणखीनच खास वाटतोय. कारण श्रावणातला पहिला सोमवार, महादेवांची पूजा आणि त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा आहे आज. लहानपणी आपण सण फक्त आनंदाने साजरे करायचो, पण आता मोठं झाल्यावर त्यामागच्या कथा, परंपरा, श्रद्धा समजायला लागलेत. आणि आता माझी पण मुलं मोठी होत आहेत. त्यांनाही आपल्या या परंपरा कळाव्यात, सणाच्या मागच्या कथा समजाव्यात आणि त्यांच्या बालपणात अशा सुंदर आठवणी तयार व्हाव्यात असंच मला वाटत असतं. कारण घरातले सण फक्त पूजा करण्यापुरते नसतात, ते आपल्या कुटुंबाला आणि आपल्या संस्कृतीला पुढच्या पिढीशी जोडण्याचे क्षणच असतात. तर आजची देवपूजा इथे खासच होती आणि इतकी सुंदरसुद्धा दिसत होती. ते फक्त पाहतच बसावं असंच वाटत होतं. असे सण असतात ज्यावेळी आपण म्हणजे थोडा वेळ देवासमोर बसून नामस्मरण करतो. नाहीतर दररोजचं इतकं बिझी लाईफ असतं की थोडा वेळसुद्धा काढायला आपल्याला होत नाही. आणि खरंच हे आपले जे सण आहेत ते मला खूप छान वाटतात. कारण त्यामुळे आपण एक पॉझिटिव्ह राहतो, देवाशी थोडं कनेक्ट राहतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्याला त्याच्यातून मिळत असते. तर आज नागपंचमीसुद्धा आहे, तर इथे मी या फोटोचं पूजन वगैरेसुद्धा करून घेतलं. त्याचबरोबर लाह्याचा नैवेद्यसुद्धा इथे ठेवला होता. तर अशा प्रकारे आजची पूजा झाली. महादेवांचा अभिषेक झाला. नागपंचमीच्या निमित्ताने पूजा केली आणि देवासमोर थोडा वेळ शांत बसले. रोजच्या आयुष्यात कितीही धावपळ असली, कितीही कामं असली, अशा एखाद्या दिवशी देवासमोर काही मिनटं बसलं की मनाला खूप जास्त शांती भेटते. आणि कदाचित म्हणूनच आपल्या सणांचं महत्त्व आजही तितकंच आहे. तुमच्या घरी श्रावणी सोमवारची पूजा कशाप्रकारे करतात? महादेवांचा अभिषेक तुम्ही घरी करता की मंदिरात जाऊन करतात? ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.